श्री गुरुचरित्र अध्याय 7 श्री गणेशाय नमः. नामधारक मने सिद्धासी, गोकर्णीचा महिमा आम्हासी विस्तार करावा कृपेसी. पूर्वी कवनावर जाहला समस्त तीर्थे सोडूनी, श्रीपाद गेले किंकारणी पूर्वी आराधना केली गौरी. पुराण कथा सांग मज सिद्ध म्हणे नामधारकासी, गोकर्ण महिमा मज पुससी सांगेन तुझ विस्तारेसी. एकचित्ते ऐकावे पूर्व युगांतरी इक्ष्वाकुवंशी, मित्रसह राजा परियसी प्रतापवंश क्षत्रियवंशी. सर्वधर्म रत देखा असता राजा एके दिवशी, विनोदे निघाला पारधीसी प्रवेश झाला अरण्यासी. वात्ससिंह शार्दूलाचा निर्मनुष्य अरण्यात राजा पारधी खेळत, भेटला तेथे दैत्य अद्भुत ज्वाळाकार भयानक. राजा देखोनी तयासी शरजाळ वर्षे कोपेसी, मूर्छना येऊनी धरणीसी पडिला दैत्य तये वेळी. दैत्य वैदिता तये वेळी होता त्याचा बंधू जवळी, आक्रंद तसे प्रबळी बंधू शोके करुणिया. प्राण त्यजिया निशाचरू बंधूनी म्हणत असे येरू, तू जरी होशील सहोदरू सोड माझा घ्यावा त्वरित. ऐसे बोलूनी बंधूसी दैत्य पावला पंचत्वासी, अनेक माया तया पासी नररूप धरिले तया वेळी. रूप धरुणी मानवाचे सौम्य वाणी बोले वाचे, सेवकत्व धरिले राजयाचे अतिनम्रत्वे बोलोनिया. समस्त मृग मारोणी दृष्टजीव छेदोनी, राजा आला परितोनी आपले नगरा परियसा. ऐसे क्रमिता एके दिवशी पितृश्राद्ध आले परियसी, आमंत्रण सांगे ऋषींशी वरिष्ठासी मुनिवरा. ते दिनी नियमे स्वयंपाक करवी राजा सविवेक, कपटी होता जो सेवक तया स्थानी ठेविला. राजा म्हणे त्याची पाकस्थानी तू वससी, जे जे मागतील भानवसी सर्व आणून द्यावे. अंगीकारुनी तो सेवक नरमासा आवून देख, कापट्य भावे करवी पाक गेली शाकते यावेळी. ठाय घालिता ऋषेश्वरासी पहिलेच वाढिले नरमांसाशी, पाहता कोपला वरिष्ठ ऋषी दिदला शाप तये. वशिष्ठ म्हणे रायास नरमांस वाढिले आम्हास, त्वरित होगा ब्रह्मराक्षस म्हणून कोपे तयावेळी. शाप देताची तयावेळी राजा कोपला अति प्रबळी, अपराध नसता आम्हा जवळी वाया शापिले तिका. नेने मांस पाक कवने केला माझा निरोप नाही झाला, वृथा आमुचे शाप दिदला आपण शापिन म्हणत असे. उदक घेऊनी अंजुळी शापावया सिद्ध झाला तये काळी, तव राजश्री येऊनी जवळी वर्जिती झाली पतीसी. पतीसी म्हणे ते नारी गुरुसी सापिता दोष भारी, वंदुनी त्याचे चरण धरी तेने तरशील भवसागर. मदयंती सतीचे वचन मानिता झाला राजा आपण, अंजुळी उदक होते जाण पाडिले आपुल्या चरणावरी. शाप देता कल्मश पाणी पडले राजाचे चरणी, कल्मश पाद नाम म्हणून ब्रह्मराक्षस झाला तो राव. पतिव्रता राजमहिषी लागली वरिष्ठ चरणांसी, उद्धरी स्वामी बाळकासी एवढा कोप काय किजे. करुणावचन ऐकोनी शांत झाला वशिष्ठ मुनी, वर्षे 12 क्रमणी पुनरपी राजा होईल. उशाप देऊनी वशिष्ठ ऋषी गेला आपुले ठायाशी, ब्रह्मराक्षसाचा राजा परियसी होऊनी गेला वनांतरा. निर्मनुष्य अरण्यात राक्षस राहिला प्रख्यात, भक्षण करी अनेक जंतू पशु पक्षी मनुष्य दिग वरून करून. ऐसे क्रमितात वनी मार्गस्थ दंपत्य दोन्ही, ब्राह्मण जाती मार्गक्रमुनी देखिला राक्षस भयासूर. येऊनी धरले ब्राह्मणासी व्याघ्र दैसा पशुसी, घेऊनी गेला भक्षावयासी विप्रश्री जाय समागमे. अतिशोक करीत असे ते ब्राह्मणी जाऊनी लागे राक्षसाचरणी, राखे मजला अहेवपणी प्राणेश्वरासी सोडीपा. न बक्षी माझा पती माझी दयावरी प्रीती, माते बक्षी गा सुखवृत्ती वल्लभाते सोडीपा. पती विने राहती नारी जन्मवृत्ता दगडापरी, पहिले माते स्वीकारी प्राण राखे पतीचा. ऐसे नाना परी देखा विप्रश्री करी मा दुःखा, बोल न मानिता राक्षसे ऐका. त्या ब्राह्मणा ते बक्षिले पतीशी बक्षिले देखोनी, शाप दिदला ते ब्राह्मणी म्हणे राक्षसा ऐक कानी. शाप माझा निर्धारे तू राजा सूर्यवंशी, शापात तो राक्षस झालासी. पुढे मागुती राजा होसी 12 वर्षे क्रमुनिया, परिरमता तू आश्रय सवे प्राण जाईल स्वभावे. आम्हा नाता बक्षिसी दुष्ट भावे दुरात्मया, तू राक्षसा शाप देऊनी तये वेळी पतीच्या अस्ती मिळवली. सगळी काष्टे गावनी अप्रबळी अग्निप्रवेश केला तिने. ऐसे असता राजा देखा क्रमिली तेथे 12 वर्षा, पुनरपी राजा होऊन ऐका आला आमुले आपले नगरासी. विप्रश्रियेचे शापवचन श्रेयसी सांगे ते कोण, रतिसंगती करिता क्षण मृत्यू असे आपणासी. ऐकोनी पतीचे वचन मदयंती दुःख करी आपण, मन करुणी निर्वाण तेजू प्राण म्हणत असे. मदयंती म्हणे रायशी संतान नाही तुम्हासी, आता कष्टला 12 वर्षी प्रारब्ध आपुले न चुकेची.
ऐकोनी सतीचे वचन शोक दाटला ती गहन अश्रू निगती लोचनी केवी करू म्हणत असे. मंत्री वृद्ध पुरोहितांसी बोलाविता झाला परियसी ब्रह्महत्या घडली आपणासी विमोचन होय कवने परी. मंत्री वृद्ध पुरोहित रायासी म्हणे ऐकमाद तीर्थे आचरावे समस्त तेने पुनीत होशील. ऐसा करुणी विचार राजा निघे तीर्थ आचरू सकळ तीर्थ परी करू विधीपूर्वक करीत असे. ऐसी नाना तीर्थे करीत ब्रह्महत्या सवे येत असे. अघोर रूपे असे दिसत नवचे कवने परी देखा कष्टोनी राजा बहुता परी निर्वाण होऊनी मना भीतरी इंडत पातला मिथिलापुरी चिंताक्रांत होऊनिया नगरा ब्राह्मण प्रदेशी श्रमोनी राजा परी येसी चिंतितसे मानसी वृक्ष छाये बैसोनिया तव ऋषेश्वरा संवेत जैसा सूर्य प्रकाशित गौतम ऋषेश्वर ख्यात औचित तेथे पातला देखोनी राजा गौतमासी चरणी लोळे संतोषी नमन करी अति हर्षी भक्ती भावे करुणिया आश्वासुनी तये वेळी गौतम पुसे करुणा बहाळी क्षेम समाधान सकळी. पुसता झाला वृत्तांत ऐकोनी ऋषेश्वराचे वचन राजा सांगे विस्तारून शाप झाला ब्राह्मण वचन. ब्रह्महत्या घडली मज शमन न होय माझा दोष सवेची येतसे अघोर वेश व्रते आचर लोकोटीश नवचे दोष परियसा ऐकोनी रायाचे वचन. करुणासागर गौतम आपण भय सांडिगा निर्वाण वचन टाळील शंकर मृत्युंजय तुझे पाप निवारणांसी सांगेन तीर्थविशेषी महापातक संहाराशी गोकर्ण स्थानस्य भक्तिपूर्वक तया स्थानी जपरोत करती जाण फळ होय लक्ष गुण ऐसे पुण्यक्षेत्र असे जाना तो साक्षात ईश्वर गोकर्ण क्षेत्र कैलासपूर प्रतिष्ठा करी विघ्नेश्वर विष्णू निरोपे विनयार्थ जय जय इच्छिती मनकामना पावे त्वरित निर्धारे जाना समान नाही क्षेत्र गोकर्णा. या ब्रह्मांड गोलकात गोकर्ण क्षेत्र असे गहन लिंगतीर्थे असंख्यात जाण पदोपदी असती निर्गुण ऐसे क्षेत्र अनुपम्य कृतयुगी महाबळेश्वर श्वेत श्रेतायुगी दिसे लोहित द्वापारी रूपपीत कलियुगी कृष्ण वर्ग जाना सप्त पाताळ खोलावून उभे असे लिंग आपण कलियुगी मृदू होऊन दिसे सूक्ष्म रूपाने पश्चिम समुद्र तीरेसी गोकर्ण तीर्थ उत्तमेसी ब्रह्महत्यादी पापनासी काय आश्चर्य परियेसा ब्रह्महत्यादी पंचमहापापे परद्वारादी षटपापे दुशील दुराचारी पापे जाती गोकर्ण महाबळेश्वर दर्शने तया स्थानी पुण्यविदिवशी अर्चिती भक्तीसी तोची जाना हृदंशी रायासी मने गौतम आदित्य सोम बुधवारी अमावस्या यादी परवा विवितरी स्नान करुणी समुद्री दान धर्म करावा शिवपूजा व्रत होम जप ब्राह्मण संतर्पण किंचित करिता अनंत पुण्य मने गौतम रायासी व्यक्तिपातादी पर्वणीसी सूर्य संक्रांतीचे दिवशी महाप्रदोष त्रयोदशीशी पूजिता पुण्य अगम्य असित पक्ष माघमासी शिवरात्री चतुर्दशी बिल्वपत्र वाहिल्यासी दुर्लभ असे त्रिभुवनात स्नान करुणी समस्त तीर्थी महाबळेश्वर लिंगार्थी पूजा करावी भावार्थी पातका व्यतिरिक्त होय जाना ऐशा परी गोकर्ण महिमा प्रकाश केला ऋषी गौतमा राजा ऐकोनी प्रतिमेचा पुसता झाला तये वेळी राजा म्हणे गौतमासी गोकर्ण स्थान महिमा निरोपिलेसी पूर्वी कवनासी साक्षी झाली असेल की म्हणे गौतम तयवेळी गोकर्ण क्षेत्र महाबळी जाणो आम्ही बहुकाळी अपर साक्षी देखील असे गेलो होतो आम्ही यात्रे देखील दृष्टांत विचित्र आले होते ते जनमात्र यात्रा रूपे करून या माध्यान काळी आम्ही तेथे बैसलो होतो वृक्ष दुरोनी देखील चांडाळी ते वृद्धांध महारोगी विधवा आपण केशवपणी दिसे जैसी मुखमरणी क्षणक्षणा पडे धरणी प्राणत्याग करू पाहे ऐसी अवस्था चांडाळीसी आली वृक्षछायेसी देह टाकीला धरणीसी त्याजू पाहे प्राण आपुला प्राण त्याजिता तये वेळी विमान उतरले तत्काळी शिवदूत आतुरबळी त्रिशूळ खडवांग धरुणी हाती टंकायुधे चंद्रभाळी चंद्रासारखी कांती केवळी किरीट कुंडले मिरवे कपोली चतुर्वर्ग येणे परी विमानी सूर्यासारखे तेज अतिविचित्र दिसे विराज आले चांडाळी एकाज अपूर्व वर्तये तया वेळी आम्ही पुशिले शिवदूतांसी आले ती कवन कार्यासी दूत म्हणती आम्हासी आलो चांडाळी सन्यावया ऐसी चांडाळी पापिनीसी तैसी योग्य विमानेसी नेऊनी अश्वानासी सिंहासनी काय योग्य शिवरात्री उपोषण नाही केले दान आपण केले नाही देखील यज्ञ येसी केसे ज्ञाल तुम्ही अर्जुन जन्मांतरेचे मना कुष्ठ सर्वांग हेची खुना कृमी निगती मुखातून पूर्वार्जित केवी होईल गौतम म्हणे रायासी ऐसे पुशिले दूतासी त्यांनी सांगितलं आम्हासी अंधेत तये चांडाळीचा पूर्वीचे जन्मस्थान ब्राह्मण कुळी झाली कन्या सौमिनी नाम असे पूर्ण सोमबिंबासारखे मुख अति सुंदर रूप इसी उपवर झाली पितृगुयसी न मिळे वरती सरसी चिंता करीती माता पिता न मिळे सुंदर वरती असी उन्नत झाली तया वरुषी मिळून एक द्विजासी गृह तेसी दिदली कन्या विवाह झाली वरी होती तया पतीचे घरी क्वचित काळ येणे परी होती नारी परियेसा वर्तता असेल पुढे देखा तिचे
पतीस झाले दुःखा पंचत्व पावला तत्काळी का विधी वशे करून या ऐकोनी तिचे माता पिता कन्या आपले घरी आणता पतीचे दुःख करी बहुता खेद करीत येणारी अतिसुंदर पूर्व वयसी मध्ये व्यापिले प्रतिदिवसी चंचल होय मानसी परपुरुष शाते देखोनी गुप्त रूपे पचित काळी जार कर्म करिता झाली प्रकट झाले तत्काळी गौप्य नोहे पातकासी ऐसे तिचे पातकासी प्रकट झाले सर्वांशी वाळीत केले तयांशी माता पिता बंधू वर्गाधिका शंका होती पाहिली तिचे निशंक झाली व्यभिचारासी प्रकटरूपी हरनिशी रमू लागली नगरात तया नगरी एक वाणी रुपये होता अतिलावणी पूर्वई देखोनी झाली त्याची कुलश्री तया शूद्राचे घरी वर्तत होती ते नारी ऐसी पाणिनी दुराचारी कुळ वैरीन 42 स्त्रिया नासती कामत्वे ब्राह्मण नासती हिनसेवे राज्य जाये द्विज शोभे यती नासे विषय सेवसे शूद्रासवे अनिशी रमत होती अतिहर्षी पुत्र झाला ती ऐसी तया शूद्रा घरी असता वर्तता ऐसे एके दिवशी उन्मत होऊनी परी ऐसी छेदिले वासरू आहाराशी मेष म्हणून पाणीने छेदोनी वत्स परी पाक केला विनयशी शिर ठेविले सिंकेशी दुसरे दिवशी भक्षावया आपण भ्रमित मद्यपानी जागृत झाले अस्तमानी वासरू पाहत असे भोवनी धेनू दोह्या वया लागे वत्सल स्थानी असे मेष भ्रमित झाली अति क्लेश घरात पाहत असे शिरास व्यक्त दिसे वासरासे अनुतत्व होऊनी तयावेळी शिव शिव म्हणे चंद्रमोळी अज्ञाने ऐसे पापे घडती म्हणून चिंती दुरात्मेने तया वत्सा शिराशी निक्षेप केला भूमीशी पती कोपेल म्हणून परियशी अस्थिचर्म निक्षेपिले जाऊनी सांगे शेजारी लोका व्याघ्रे भक्षिले वत्सासी ऐका रोदन करी समजता पुढे देखा पती पुढे येणे परी ऐसी कितीक दिवसापरी नांदत होती शूद्रा घरी पंचत्व पावली ती नारी नेली दुधी पुरासी घातले तिसी नरकात भोगभोगी अति दुःखित पुनरपी जन्म चांडाळी जात उपजली ते नारी ऐका झाली उपजाती आंधळी विद्रुपपर्ण जैसी काजळी माता पिता कुंचित गाळी प्रतिपाळी ती माया मोह ऐसे असता वर्तमाने सर्वांगी झाली कुष्ठवर्णी पंचत्व पावली पिता जननी दरिद्री झाली निराश्रय न मिळे तिसी वैश्रान्न दुःख करी अति गहन ऐसे तिचे पूर्वकर्म झाले वृद्ध अति कष्टे ऐसे वर्तता माघमासी लोक निघाले यात्रेसी महास्थान गोकर्णासी कलत्रपुत्र सहित देखा ऐसे महाजनांसमेत चांडाळी गेली याचित सर्व भिक्षुक बहुत तयान समागने जातसे येणे परी गोकर्णासी चांडाळी पातली सायासी कर ओळंबुनी महाजनांशी भिक्षा मागे करुणावचने येणे परी मार्गात चांडाळेसे याचित ते दिनी शिवरात्री असे व्रत कोणी न घाले भिक्षा तिसी पूजेशी जाती सकळ जन त्यांते मागत असे आक्रंदोळ एक म्हणती आसोन उपवास आजी अन्नकेचे हाती होती बिल्व मंजिरी ते घालती तिचे करी हुंगोणी पाहे येरी भक्षण वस्तू नव्हे म्हणे कोपून टाकी ते अवसरी जाऊनी पडली लिंगावरी रात्री असता अंधकारी अलभ्य पूजा घडली तिची कोणी न घाली ती भिक्षा तिची उपास घडला ते दिवशी पूजा पावली ते शिवाची बिल्वमंजरी शिवमस्तकी पुण्य केले येणे आजी उपवास शिवतिथी काजी बिल्वपत्रे ईश्वर पूजी घडले रात्री जागरण त्या पुण्य करू नीचे पाप गेले शतजन्मीचे ईश्वरासी प्रेम येचे म्हणून पाठविले आम्हासी ऐसे म्हणती शिवदूत ती वरी शिंपी ती अमृत दिव्य देह केले त्वरित घेऊन गेले शिवलोका ऐसे गोकर्ण असे स्थान गौतम सांगे विस्तारून राजे असे म्हणत असे सगुण त्वरित जाई गोकर्णासी ऐकोनी गौतमाचे वचन राजा मनी संतोषोन पावला त्वरित गोकर्ण पापा वेगळा झाला जाना ऐसे पुण्य पावन स्थान म्हणून श्रीपद राहिले आपण सिद्ध म्हणे ऐक कथन नामधारका एक चित्ते इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती ब्राह्मण वाक्याने सिद्ध नामधारका संवादे गोकर्ण महिमा वर्णनम नाम सप्तमोध्याय श्री गुरु दत्तात्रेय वस्तु श्री गुरुदेव दत्त।